नमस्कार. नमिता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज बघणार आहोत भरलेल्या कारल्यांची भाजी. अगदीच सोपी आहे, झटपट होणारी आहे. सगळ्यात पहिले आपण कारले कापून त्यांच्यामधल्या बिया काढून घेऊन त्यांना मीठ लावून ठेवलेले आहे. मीठ लावून साधारण आपल्याला 5 ते 10 मिनटं कारले ठेवायचे आहेत. एकदम पटकन होणारी आणि कुकरमध्ये करणार आहोत आज आपण ही. तर मी कुकर गॅसवर ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कारले टाकायचे आहे. एवढीशीही कडू न होणारी कारल्याची भाजी आणि पटकन 10 मिनटात होणारी. तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये मीठ लावलेले कारले सोडून देणार आहोत आणि आता त्याच्यात नॉर्मल थोडीशी हळद टाकून आपण कारले शिजवून घेणार आहोत. याच्यात एक थेंबही पाणी न टाकता आपल्याला कारले शिजवायचे आहेत. तुम्ही म्हणाल पाणी न टाकतात कारले तर जळून जातील, पण नाही, ते छान क्रिस्पी होतील आणि छान शिजले जातील. आतमधनं सॉफ्ट आणि बाहेरनं छान क्रिस्पी होतील. तेलात कारले टाकल्यावर छान त्यांना परतून घेतलं, त्याच्यात थोडीशी हळद टाकली. आता आपण ना गॅस बंद करून घेऊयात. साधारण एकदम बारीक गॅसवर आपल्याला 10 मिनटं कारलं शिजवायचं आहे आणि मध्ये एकदम मीडियम गॅस ठेवायचा आहे. फुल गॅस करायचा नाही आहे. जास्त फुल गॅस केला तर मग जळण्याची शक्यता असते. तर आता आपण मसाला बघूयात भाजीसाठी. इथं मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. जिरं, लसूण, हळद आणि तिखट घेतला आहे. साधा मसाला आहे आणि कोथिंबीर आहे. आता 10 ते 15 मिनटामध्ये कारलं बघा एकदम छान सॉफ्ट पण झालं आहे आणि बाहेरनं क्रिस्पी पण झालं आहे. नॉर्मल छान असं क्रिस्पी झालं आहे. तर शिजवताना थोडासा कुकर मी एकदा हलवला होता की जेणेकरून कारले एका जागेवरून हलवून ते छान क्रिस्पी होतील, म्हणजे जळणार नाही, लागणार नाही यासाठी. त्याच कारल्यांमध्ये आपल्याला तो बारीक केलेला मसाला टाकून द्यायचा आहे. बघितलं ना, फक्त 10 मिनटं शिजवण्यासाठी लागली आणि लगेच मसाला टाकला. आता आपल्या कारल्याची भाजी एकदम होण्यामध्येच आली आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि साधी ही भाजी आहे, पण चवीला अतिशय उत्तम आहे. तुम्ही टिफिनला देऊ शकता. तुम्हाला वेळ नाही आहे, पटकन काहीतरी करायचं आहे, त्यावेळेस कारल्याची भाजी करू शकतात. छान मसाला तेलामध्ये परतला की त्याच्यामध्ये नॉर्मल थोडंसं, म्हणजे ते जळू नये यासाठी आपल्याला नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यामुळे पूर्ण मसाला छान एकजीव करायचा आहे कारल्यांना आणि अजून 10 मिनटं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. छान थोडंसं तेल सुटलं की त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे. ही झाली भरलेल्या कारल्यांची भाजी. अगदी झटपट तयार झाली आहे. भरलेल्या कारल्यांची भाजी घरी नक्की करून बघा. तुम्हाला कशी रेसिपी वाटते मला मेसेजमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. एकदम गावरान गावाकडच्या खानदेशी रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा.